अल्पसंख्याक मुलींसाठी आनंदाची बातमी. वसतिगृहात प्रवेशासाठी पात्रता शिथिल. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने राज्यभरातील अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींशिवाय 10वी, 11वी, 12वी, पदविका, डिप्लोमा तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ITI आणि तंत्रनिकेतन शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींनाही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येणार आहे. काय आहे निर्णय? राज्यभरातील अल्पसंख्याक मुलींसाठी उभारलेल्या वसतिगृहांमध्ये 12वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या रिक्त जागांवर आता 10वी, 11वी, 12वी वरील शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाणार आहे. कोणाला मिळेल मोफत प्रवेश? या योजनेचा लाभ घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींपैकी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींचे वसतिगृह प्रवेश शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजातील गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी सुरक्षित आणि हक्काचा निवारा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. हा शासन निर्णय 17 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला असून तो त्वरित लागू करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला maharashtra.gv.in ची लिंक भेट द्यावी. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.